मधून निकाल येतोय। भाजपचे संदीप पटेल जिंकले आहेत, तर मुंबई प्रभाग क्रमांक 206 मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिन पडवळ आघाडीवर आहेत, तर मुंबई प्रभाग क्रमांक 178 मधून शिवसेनेचे अमेय घोले हे आघाडीवर आहेत। तीन प्रमुख कल समोर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये वॉर्ड क्रमांक 58, 206 आणि त्यासोबतच 178 हे वेगवेगळे कल आपल्याला पाहायला मिळतात। तर मुंबई महापालिकेत मिळालेल्या विजयानंतर मुंबई भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात आला, सेलिब्रेशन करण्यात आले। मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला आहे, कारण 90च्या घरात आताच्या घडीला भाजपच्या जागा जाताना पाहायला मिळतात, त्याच्यामुळे भाजपने आनंदोत्सव केलेला पाहायला मिळतो। लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय, अजून काउंटिंग बाकी आहे, तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही। महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे, हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत, आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत। आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे। जो जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो, भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेलं आहे। तर नवी मुंबईमध्ये आता अपडेट येते। नवी मुंबईमध्ये भाजपने शिंदेंना, शिवसेनेला डिवचणारी बॅनरबाजी केली आहे। नवी मुंबईमध्ये जोरदार कामगिरी केली आहे भाजपने आणि तिकडे आता बॅनर लागलेले आहेत शिंदेंच्या शिवसेनेला डिवचणारे। टांगापलटी घोडे फरार, भाजपने ही बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय आणि हेच ते बॅनर आहेत जे आता चर्चेचा विषय ठरत आहेत। नवी मुंबईमध्ये सध्याच्या घडीला 60च्या वर जवळपास भाजपने आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधलं वार प्रतिवार गेल्या काही दिवसांमध्ये आपण राजकीय पाहिलेले होते आणि आता शिंदेंच्या शिवसेनेला दिवसणारी ही बॅनरबाजी, त्याचे बॅनर्स टांगापलटी घोडे फरार, भाजपने अशा आशयाची बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळते। अशाच आशयाचं एक वक्तव्य आलं होतं गणेश नाईक यांचं आणि आता तसे बॅनर्स लागलेत, कारण नवी मुंबईमध्ये भाजपने, गणेश नाईक यांनी दमदार कामगिरी केली। तर अमरावतीमधली अपडेट, अमरावतीमध्ये एकूण एमआयएम 15 ठिकाणी आघाडीवर आहे। एमआयएमची जोरदार कामगिरी बघायला मिळते, कारण ठिकठिकाणी राज्यामध्ये त्यांनी जागा तर जिंकलेल्याच आहेत।